म्हणाला की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे पक्षाचं जे नाव आहे ते तुमच्या गटाला मिळाल्यानंतर ते रद्द करा अशी मागणी त्यांनी केली. ते करतात मागणी, तशी त्यांची तयारी सुरू आहे. म्हणजे साहेबांचं नाव राजकीय पटलावर राहताच कामा नये अशी जी योजना असतात त्यांच्या मनात किती वर्षापासून हा द्वेष साचलेला असेल विचार करा. कोणामुळे उपमुख्यमंत्री झाले, कोणामुळे अर्थमंत्री झाले? अहो मी साधा प्रश्न विचारतो ना, एवढ्या चुका जितेंद्र आव्हाडने केल्या असत्या तर मला कोणी माफ केलं असतं का? अहो आम्ही साध्या सुध्या चुका करायचो तर तुम्ही असे कसे खेकसायचे आमच्या अंगावर? ए काय रे, आम्ही काय तुमचं घरचं घेऊन आणलेलं काय, खाल्लेलं काय तुमच्याकडे येऊन? सुप्रिया सुळे यांच्यावर त्यांनी टीका केलेली आहे. ते म्हणतात की भाषण करून फक्त संसदपटू. भाषण करायला माहिती लागते, भाषण करायला अभ्यास लागतो, मांडणी लागते. तुम्ही विरोधी बाकावरती येऊन भाषण करायचे, काय भाषण करायचे? तुमचा पीए लिहून द्यायचा आणि त्याच्यात पण विरोधी पक्षावरची जी महत्वाची टीका आहे ते तुम्ही बाजूला काढून टाकायचे. म्हणजे सत्ताधारी पक्षाचा अपोजिशन लीडर होतात तुम्ही अपोजिशन पार्टीचे लीडर नव्हतात. सत्ताधाऱ्यांच्या टिपांवरती वागणारा अपोजिशन लीडर म्हणजे अजित पवार. त्यांनी दिलेली टिप ही तुम्ही बरोबर सकाळी मांडायचे आणि अपोजिशनचा चाललेला गाडा बरोबर वळवून टाकायचे. म्हणजे सत्ताधारी अडचणीत येणार नाही याची व्यूहरचना कोण करायचं? विरोधी पक्षनेते अजित पवार. काय सांगताय तुम्ही लोकांना? हवं आम्ही साक्षीदार आहोत ना तुमच्या प्रत्येक वर्तणुकीचे आम्ही साक्षीदार आहोत. जेव्हा डिसेंबरचं पहिलं अधिवेशन झालं 2022 मध्ये, तेव्हा मी एक सिडकोचं प्रकरण काढलं होतं ज्याच्यामुळे अख्खं सरकार अडचणीत आलं होतं. तुम्ही त्याच्यावर एक चकार शब्द काढला नाही. तो एक चकार शब्द मला सांगितलं नाही ना आपण लावून धरूया, आणि तिथे आल्यावरती वेगळाच विषय काढला आणि आमचा विषय मागे काढून टाकलात. तुम्ही कशा कशा सुपाऱ्या वाचवायचे ते आम्हाला माहिती आहे ना. त्या सुपारीमध्ये एक असा इंचाचा खडा पण आम्ही घेतलेला नाही आणि म्हणून एवढ्या ताठ मानेने महाराष्ट्रासमोर बोलतोय. तुम्ही द्या उत्तर याचं. म्हणजे सरकारसाठीच अजित पवारांनी आपल्या पदाचा वापर करून घेतला. म्हणजे दत्तक पुत्र होते अजित पवार समजलं. दत्तक पुत्र काय, ते पुत्रापेक्षा मोठे होते. ते सांगतील ते खरं असं शरद पवार करायचे आणि मला वाटतं हीच शरद पवारांच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक आहे. रुपाली चाकणकर